एक संप्रदाय असा होता जो बुद्धांचं शिल्प या खालच्या लेणीतून काढलं जायचं, काढून त्याला त्याची मिरवणूक काढली जायची, वाजत गाजत या परिसरामधून ते वाजत गाजत आणायचे. आणि वाजत गाजत आणल्यानंतर इथे तुम्ही खाली दगडांचं हौद बघितलं, त्याच्यात पाणी आहे. इथे या जागेवर बुद्धांचं शिल्प ठेवलं जायचं आणि त्याला अभिषेक घातलं जात होता. ओके, हा इथे असं. तर अभिषेक जरी तुम्हाला कोणी आता म्हटलं की आमची पद्धती आहे किंवा आम्ही करतो, तर त्याचे पुरावे मात्र तुमच्याकडे आहेत. तुमच्याकडे पुरावे आहेत. अभिषेक घालण्याची पद्धत बौद्धांमध्ये होती. सम्यक संबुद्धांच्या शिल्पाची चल आणि अचल प्रकार आहे. तो मी तुम्हाला तिकडे गेल्यावर सांगेन. चल म्हणजे मुवमेंटेबल, अचल म्हणजे जे हलत नाही, स्थिर असतं, जे मुवमेंट होत नाही, ज्या मुवमेंट न होणाऱ्या जे शिल्प असतात त्यांना काढू शकत नाही, मुवमेंटच नाही होत. दगडाचे असतील किंवा इंटॅक्ट असतील तर ते आपण काढू शकत नाही. पण ज्या मुवमेंट करणारे आहेत, ज्या धातूचे असतील किंवा ज्या लाकडाच्या असतील, अशा धातूंच्या सम्यक संबुद्धांच्या शिल्पाची वाजत गाजत मिरवणूक काढायची आणि ती इथे आणायची. हा सगळ्यात वरचा भाग आहे, खाली नाही, वरचा भाग आहे. इथे त्याची अभिषेक घातली जात होती. इथे ते जे काही त्यांना ऑफरिंग्स असतात, आपण म्हणतो ना की आपण जे काही खातो, तुम्ही बघितलं असेल की इतर संप्रदाय किती भोजन देतात, ते भोग, किती भोग. तर ती जी काय पद्धत आहे ती बुद्धिझमची देण आहे. बुद्धांना तुम्ही जे काही खाता ते दिलं जात होतं. 3 वेळचं भोजन बुद्धांना आत्ताही दिलं जातं श्रीलंकेमध्ये. तुम्ही जर, मी आता काही व्हिडिओ टाकतोय. आता मी सध्या त्या आम्ही थायलंडला गेलेलो त्याचे व्हिडिओज मी शेअर करतोय. किती जण बघतायत मला माहिती नाही, माझं काम आहे म्हणून मी ते शेअर करतोय. आणि त्यांना बुद्धांना भोग देण्याची पद्धत आहे. म्हणजे जेवण, तुम्ही जे काही जेवता त्यांचा अभिषेक घातलं जायचं, तुम्ही जे काय खाता ते त्यांना दिलं जात होतं. ते रिचार्ज करण्यासाठी हे टप्पे आहेत, हे जे तुम्ही बघताय ते. हा, तर तिथे इथे बुद्धांचं शिल्पाला ठेवलं जात होतं तिथे, आणि प्रमुख भदंत इथे असायचे. इथे ठेवली जायची ती मूर्ती. इथे जे काय आहे ते प्रमुख भदंत रिच्युअल्स करायचे. आणि ही सगळे तो परिसर आहे. आणि ते हौद आहे, तिथून पाणी आणलं जायचं. आणि आता सध्या ना इथून जर तुम्ही बघितलं तर ग्लोबल पॅगोडा बरोबर इथून समोर दिसतो, त्या 2 बिल्डिंगच्या बरोबर मध्ये असा कोण आहे ना, ती गोराई आहे. ती गोराई आहे. गोराई म्हणजे काय, बोरिवली. बोरिवलीच्या बाजूलाच, सॉरी, तिथेच सोपारा आणि तो परिसर आहे. तर ही लेणी धार्मिक केंद्र असल्या कारणाने सोपाराशी कनेक्टेड होती आणि प्रमुख सेंटर ते होतं. त्याच्यामुळे ही लेणी त्याच्याशी कनेक्टेड होतं. बुद्धांना इथे पूजन केलं जात होतं. हे फक्त काही थोड्या लोकांना माहिती, खूप सगळ्या काही लोकांना माहिती नाही. बुद्धिझमचे हे प्रकार आहेत, पण हे करायला पाहिजे असं अजिबात नाहीये. हे सगळं आपण त्यागलेलं आहे. बुद्धिझमची ऱ्हास होण्याची कारण इथूनच होतात. या काही गोष्टी आहेत ज्या मूळ बुद्धिझमची फिलॉसॉफी आहे त्याच्याशी फारकत घेतल्या कारणाने बुद्धिझमचा ऱ्हास व्हायला सुरुवात झाली होती. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, या करू नये. बाबासाहेबांनी आपल्याला याच्यापासून बाजूला सारलंय आणि आपल्याला मूळ बुद्ध धम्म किंवा आपला जो मूळ तत्वज्ञान आहे तिथपर्यंत नेलंय. तर ही वास्तू, जसं आपण आता तुम्हाला जी निर्वाण विधी तुम्ही जशी बघितली, ती जशी व्हॅल्युएबल आहे तेवढीच व्हॅल्युएबल ही जागा आहे. नंतरच्या काळात, शेवटच्या काळामधलं हे आहे, हे नंतरचं पिरियड आहे, वज्रायन पंथाचा उदयाचा काळ आहे. ठीक आहे. तर हे महाराष्ट्रामध्ये 18 पंथापैकी 5 पंथ ऍक्टिव्ह होते इथे कानेरीला. भद्रायणी पंथाला इथे डेडिकेटेड आहे, धम्मोत्तरी आहे, लोकोत्तरवादी आहेत, असे 5 जे आहेत ते इथे ऍक्टिव्ह होते. आणि 5 ऍक्टिव्ह होते. वज्रायन पंथाचा नंतरचा पिरियड आहे, 15th सेंचुरी, 15व्या शतकाचा काळ आहे, तेव्हा ते वज्रायन पंथ ऍक्टिव्ह होता. ठीक आहे.